बॅट्समन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। एका बाजूला सामना देखील आपण चालू करणार आहोत। पहिला दिवस आहे। हॅलो, मान्यवरांचा सन्मान आणि त्याचबरोबर मॅच सुद्धा लगेच आपण चालू करायची आहे ही विनंती। त्यानंतर यस आपण चालू करू स्पर्धा, परंतु दरम्यान रितेशजी केनी मीनाक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि प्रथमतः आपल्या ग्रामीण भागातील बिल्डर्स म्हणून नावारूपाला आलेलं हे नाव आहे रितेश शेट केणी आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय केला जाईल। आमचे ज्येष्ठ कार्यकर्ता बाबू शेट केणी यांच्या शुभ हस्ते यस केनी सिटी जे आपण पाहतोय आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका महत्वाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं त्या व्यक्तिमत्वाचा सध्याच्या घडीला शुभ सन्मान। तसेच सन्माननीय निर्दोष शेट केणी यांना विनंती आहे या पण अतिथी कक्षामध्ये। त्यानंतर आमचे सन्माननीय हरीशदादा केणी नगरसेवक आणि बिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील आता ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। केणी सिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल लवकरच। तर हरीशदादा केणी यांचा देखील आपण लगेचच शुभ सन्मान करणार आहोत। तर पंच विनंती असेल की आपण सामना सुरू करू शकता। आमचे गुणसंख्या लेखक या ठिकाणी जोडले गेले आहेत। आमचे टेक्निशियन टीम मेंबर ते देखील सुसज्ज आहेत। कॉम्बॉक्स मध्ये संतोष घरत जोडले गेले आहेत। मॅच आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली उद्घाटनीय मॅच। एका बाजूने कल्याण डोंबिवलीचा जळमान टायगर संघ आणि त्यांच्या विरोधात मलंगड पट्ट्यातील एक दादा संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा। तसेच तलोजा शहर प्रमुख प्रदीप केणी यांचा देखील शब्द सुमनांनी आम्ही सन्मान करतो आणि उर्वरित जे मान्यवर असतील आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण शुभ सन्मान करणार आहोत। लगेच जाऊया मॅचच्या दिशेनं। सामना सुरू होईल, पंचांकडनं इशारा जरूर येतोय आणि कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील संतोषजी घरत। हॅलो, थँक्यू साई। मॅच स्टार्ट होते। पवार सरांचा येतोय ग्रीन सिग्नल। दोन्ही संघ सज्ज असणार आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये धनंजय आणि अनुज आणि त्याचबरोबर गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज संदीप खुटाकर। पहिल्याच बॉल गणपती बाप्पा मोरया। पहिल्याच बॉलवरती अलाउंग द कार्पेट फटका खेळलाय। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवत असताना धनंजयच्या बॅटमधून आलाय या स्पर्धेतला श्री गणेशा करत असताना चौकार। हॅलो, तरुण आज आपण पाहिलं तर एक भाग्याचा दिवस 26 जानेवारी त्या दिवशी आपण पाहिलं तर खऱ्यात राज्यघटना लिहिली गेली 1950ला आणि हा दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्याच वेळेला दुसरा फटका सुद्धा त्याच पद्धतीचा आहे। कोणता क्षेत्रक्षती ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कलेक्टिंग तर झालेला आहे। एकदा जोडली जाते धावसंख्येमध्ये। पहा पॅवेलेमधून जास्त वेळ आवाज देऊ नका प्लीज। अतिशय शांत क्रिकेट चालू आहे। चांगल्या प्रकारचं क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपल्यासाठी या ठिकाणी भेटीला आणलेली आहे। स्वर्गीय त्र्यंबक शेट केणी यांच्या स्मृतींना उजाळ्या देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय। तेजस केणी असतील, त्याचबरोबर विशाल केणी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ पेठाली यांच्या वतीने खूप मेहनतीनं आपण हे मैदान सजवताना आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे। चांगला फटका आहे। यावेळेस मात्र आपण पाहतोय शतरंशी मर्यादा असताना इथे मात्र थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एस बॉल पडलेला आहे। पवार सरांचा इशारा आलाय चौकाराचा यावेळेस। थँक्यू डीजे, थँक्यू। दरम्यान सन्माननीय अविनाशजी केणी यांचं शुभ आगमन आपण पाहतोय आणि अरुण भोईर यांचं देखील शुभ आगमन झाले। तसेच डायगरचे सूरज दादा यांचं देखील शुभ आगमन, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान थोड्याच वेळात करणार आहोत। तुर्ताच जाऊया मॅचच्या दिशेनं। थँक्यू साई। चौकाराने मात्र दोघांच्या फलंदाजी वैयक्तिक खातं खोलत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि टायगर संघ मात्र काहीसा प्रेशरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण उसाडणे टीमचा जो स्टार्ट मिळालाय खऱ्या अर्थाने धनंजय असेल, दुसऱ्या बाजूले
अनुज ज्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजीला सुरुवात करत असताना दोघांनी चौकाराने कातोकोले आणि संघाचं धावफलक आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्येवरती नेमून ठेवलेला आहे. स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाजनी टीम सातत्याने आज आपण दिलं 5 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमधला दादा संघ म्हटला जातो टायगर संघ यावेळेस या मैदानामध्ये गोलंदाजीने सुरुवात केली संदीप कोठारकरनं. पहिल्याच 4 बॉलवरती 11 तर आले आहेत. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा गॅप शोधला आहे आणि कव्हर क्षेत्रामध्ये हा लाच जवाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. अनुजच्या बॅटमधून आलेला हा अजून एक चौकार. थँक्यू. नक्कीच आज आठवणींना उजाला देणारा हा दिवस आहे. बरेचसे मान्यवर येतात, त्यांचा नावउल्लेख करणं देखील आपली अगदी महत्त्वाची भूमिका आहे. मनोज पाटील टायगरचे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती की या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये अक्षरशः या ठिकाणी धावांची लयलूट होताना पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारचा खेळ करावा ना तर 2 फलंदाजांनी दाखवून दिलेला आहे. पुढचा बॉल शेवटचा बॉल ऑन साईडला खेळत आता शफल होऊन खेळले दिसत होते, मात्र चेंडू आणि बॅटचा शेवटच्या बॉलवरती संपर्क झाला नाही. कमबॅक केले करार त्याने संदीप कोठारकरने. जी आवश्यकता होती टायगर टीमला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा कुठल्या गेल्या, त्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्टअप तर चांगला झालेला आहे यावेळेस मैदानामध्ये आणि खऱ्या अर्थाने दुसरी लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आहे. ACC रोहिंदर विपक्ष पारगाव या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. दोन्हीही दमदार संघ यावर्षीचा आपण खेळ पाहिला, दोन्ही संघांचा चांगला राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर आजचा एचा पोल आहे. दरम्यान आपण पाहतोय आमचे निर्दोषट केणी आणि आमचे जगदीशजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जगदीश दादा आणि निर्दोषट केणी यांना विनंती आहे की या आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांची उपस्थिती आपण सातत्याने ऐकतोय आणि या ठिकाणी प्रत्येक मान्यवराचा हेतूची सत्कारी केला जात आहे. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्पर्धा ज्या वेळेला घोषित झाली त्या वेळेलाच आपण पाहिलं तर अगदी संघसुद्धा फुलअप झाले होते. कारण बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळत असताना ही आगळीवेगळी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी भेटी झालेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वीच्या काळापासून पेटाले संघाचं सुद्धा या ठिकाणी एक स्वप्न होतं की पेटाले गावामध्ये एखादी रणनीची स्पर्धा जरूर व्हायला पाहिजे आणि तेच स्वप्न अगदी आपण पाहिलं ना तर 95-97च्या काळामध्ये नाईटच्या स्पर्धा होत होत्या पेटाले गावामध्ये. त्यानंतर काही अंतराने मात्र डेच्या स्पर्धा भरपूर प्रमाणात पाहिल्या आणि एक स्वप्न साकारत असताना इथे मात्र त्रिंबशेट केणी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला भेटीस आलेली आहे. नाईटची रजनी स्पर्धा ही चांगली स्पर्धा हो, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. कारण व्यासपीठावरती सजलेली मंडळी आपण मान्यवर मंडळी पाहतो, प्रत्येक क्षेत्रामधली मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरं षट घेऊन आला निशांत पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिलाच बॉल मात्र काहीसा या ठिकाणी लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे आणि त्याच दरम्यान वाईटचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात, प्रवीण पवार सर त्याचबरोबर राजेंद्र कांदले सर या ठिकाणी पंचांची भूमिका साकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळू शकेल निशांत पाटीलचा. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. 16 धावसंख्या लागलेली आहे. यावेळेस हलकासा या ठिकाणी हाताने ढकलत असताना गॅप शोधलाय खऱ्या अर्थाने आणि यावेळेस अगदी शेवटच्या क्षणाला बॉल अडवला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण झाला. तिसरीचाही प्रयत्न केला जातोय. 3 धाबा धावून काढल्यात पहा. जिथे मात्र खराब चेंडू येतो त्यावरती मोठा प्रहार केला जातोय आणि नंतर मात्र या ठिकाणी पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू असताना अगदी गॅप शोधत मात्र धनंजयने मात्र या ठिकाणी धावांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे या षटकामध्ये आणि धावसंख्या झालेली आहे ती मात्र 19 धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये याच गावचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळू शकतील प्रतीक केणी, ज्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका साकारली जाते आणि त्यांच्या माध्यमातून लेखाजोखा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. पुढचा बॉल निशांतचा इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा होता. अनुजला हा चेंडू समजू शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. मात्र नितांत गरज होती खरं तर टायगर टीमला, कारण प्रत्येक बॉलवरती धाव घेणं हे मात्र समीकरण आतापर्यंत आपण पाहिलेलं होतं. मात्र एक मात्र चेंडू या षटकामधला पाहिला, त्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही आणि लगेचच आपण पाहतो यावेळेस क्षेत्ररक्षणमध्ये चेंज करत असताना अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लगत क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑन साईडला येतोय वायडिश मिटॉनला क्षेत्ररक्षक आणलेला आहे निशांच्या गोलंदाजीवर. अनुज पुन्हा एकदा तयार असणार. पुढचा बॉल
या बॉलवरती मात्र अजून एक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पहा. चेंडूच्या मेरिटनुसार खेळ होताना पाहायला मिळत नाही. अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी होत आहेत आणि त्याच मात्र या ठिकाणी वेलेला अनुजचा मात्र या ठिकाणी थोडा वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच तर धनंजय इलाल मात्र या ठिकाणी काहीतरी सांगण्याचा त्याला प्रयत्न करत आहे की तू कशा प्रकारचे चेंडू या ठिकाणी खेळले पाहिजेत. प्रत्येक बॉलला आपण अक्रॉस द लाईन खेळू शकणार नाहीत, कारण या ठिकाणी जेवढेच चांगले फटके आपल्याकडे आहेत ना तेवढेच चांगले गोलंदाज हुशारीने सुद्धा या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुढचाच बॉल त्याच पद्धतीचा टोलवायचा होता बॉल. बॅटची थोडी इनरेज लागली होती आय थिंक आणि त्यानंतर मात्र ही धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. बराच वेळानंतर ही धावसंख्या आलेली आहे. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल 20 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. जे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकगण जोडले गेलेले आहेत फॉर्च्यून लाईव्हच्या माध्यमातून, त्यांना सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत की प्रत्येक मान्यवर आणि या ठिकाणी प्रेक्षकगणाचं सुद्धा आपल्याला आभार व्यक्त करावे लागतील, कारण हे प्रेक्षकसुद्धा अगदी काम वेळ आटपून ही नाईटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भरपूर प्रमाणात या ठिकाणी इथे उशिरापर्यंत उपस्थित असतात, कारण प्रेक्षकांना एक चांगले मॅच एन्जॉय करायचे असते आणि त्याच प्रकारचे या ठिकाणी प्रयत्न इथे मात्र आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. धनंजयसाठी सुद्धा हा बॉल फेकला होता. अगदी गती परिवर्तित करीत असताना निशाने धनंजयला सुद्धा बीट केलं मी म्हणेन आणि अगदी आपण पाहिलं तर स्क्रीनवरती पाहू शकाल आपण कशा प्रकारचा बॉल पिचिंग केला, डिलिव्हर केला आणि त्यानंतर धनंजयने सुद्धा तोच प्रयत्न केला. थोडासा अक्रॉस झाला आणि त्याच पद्धतीचा फटका कन्वर्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्या वेळेला मात्र तो अपयशी ठरला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्या 20 वरती. शेवटचा बॉल शिल्लक असणारा निशांच्या षटकामधला पुढचा बॉल. यावेळी सुद्धा तोच प्रयत्न. इथे मात्र जरूर आपण पाहायला मिळाले की अनुज आणि धनंजयमध्ये बातचीत जरूर झाली, मात्र काहीसा या ठिकाणी वेगळा प्रयत्न मी निशांचं कौतुक करेन, कारण पहिल्या 2 बॉलवरती धावा भरपूर प्रमाणात झाल्या होत्या. त्यानंतर 4 बॉलवरती त्याने खऱ्या अर्थाने आपल्या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. आणि आपण पाहिलं तर स्क्रीनवरती ज्या वेळेला उद्घाटन सोहळा झाला आणि तिरंग्याचे या ठिकाणी फ्लॅग जे उडवण्यात आलेले आहेत मान्यवरांच्या वतीने ते स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. अगदी लाईव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लॅरिटी क्वालिटीमध्ये इथे फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून कॅमेरामनचं वर्क पहा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी तिरंग्याचे फ्लॅग या ठिकाणी पहा आपल्याला फुगे या ठिकाणी उडवत असताना पाहायला मिळत आहेत. ड्रोन कॅमेरामध्ये एक क्षणचित्र टिपले गेलेले आहे, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आज लाईव्ह क्षेत्रामध्ये भरपूर सारे आपल्याला यूट्यूब वाहिन्या पाहायला मिळतात, त्यामध्ये रायगड पनवेलचं खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये PTC असेल, फॉर्च्यून असेल, 24 लाईव्ह असेल, त्यामध्ये स्टार टेनिस क्रिकेट असेल, भरपूर प्रमाणात असे लाईव्हचे इव्हेंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक रोजगार निर्मितीसुद्धा झालेली आहे. आपल्या सर्व या कॅमेरामन असेल, त्यामध्ये वर्क असेल, मॉनिटर हँडल करणारे वर्क असतील, या सर्वांना मात्र एक वेगळा या ठिकाणी व्यवसायसुद्धा मिळालेला आहे. कारण प्रत्येक स्पर्धा मात्र त्याच पद्धतीने लाईव्ह कव्हरेज केली जाते. आठवणी खूप मोठ्या या ठिकाणी असणार आहेत. खरं तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतील. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मोहित मस्कार. या वेळेस मात्र अनुजचा वेगळा प्रयत्न सफल झालाय. ऑन साईडला प्ले केलाय बॉल, लॉंग लेग सीमारेषा गाठले बॉलने. पहिला षटकार या स्पर्धेमधला पाहायला मिळू शकेल. त्रिंबक शेटकेने स्मृती चषकामधला पहिला षटकार अनुजच्या बॅटमधून. थँक्यू DJ. शिवऱ्यांचं हे संगीत त्रिवार मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांच्यामुळे आज भाग्याचा दिवस आपल्यासाठीही या ठिकाणी उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन अगदी भारतामध्ये नाही तर दुबईमध्ये सुद्धा साजरा केला जातो. हे भाग्याचा दिवस आहे आजचा आणि ते भाग्याचा दिवस या पैठणीकरांसाठी सुद्धा आहे, कारण त्रिंबक शेटकेने स्मृती चषकाच्या आयोजनामध्ये हा पहिला उद्घाटनाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अनुजसाठी, तोच प्रयत्न अनुजचा राहिला आहे. मात्र यावेळेस गोलंदाजाने सुद्धा जाणलंय की अनुज कशा प्रकारे या ठिकाणी फटके मारतोय, त्याला कसा प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपण टाकावा, तो प्रयत्न सफलतापूर्वक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लायगर म्हटला तर आपल्याला पाहायला मिळतं ते जे सिनियर खेळाडू खऱ्या अर्थाने सुशील पाटील असतील, शिवाजीदादा असतील, यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला, तोच ॲक्शन रिप्ले मात्र आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला आहे. हे जाळं आखलं खरं तर अनुजसाठी. इथे मात्र गोलंदाजाने कॅच आऊट झाला फलंदाज पहिल्या क्रमांकाचा. सांघिक धावफलक आपण पाहिला तर संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 26 धावांवरती हा पहिला गडी बाद झालाय.
थँक्यू डीजे अविनाश. प्रत्येकाच्या मनामध्ये हे गाणे अगदी ठासून बसलेलं आहे. अगदी अंगावर शहारा येणारे हे गाणं डीजे अविनाशच्या माध्यमातून वाजवले गेले आहे. अनिकेत आलेला आहे फलंदाजीला. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर अगदी भारदस्त श्रेष्ठीचे फलंदाज त्यांच्यासमोर डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना हा बॉल अगदी ब्लॉक हॉल फेकला होता. या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं अनिकेतकडे. मात्र एक धाव तर जोडली जाते धावसंख्येमध्ये. 27 धावा धावफलकाचा जोडत असताना धावफलक सजवला गेलाय. मात्र आपण विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. त्यानंतर कमी धावसंख्येचं षटक मात्र निशांत फेकलं आणि त्यानंतर मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय मोहित मस्कर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून तिसरं षटक फेकत असताना अगदी आपण पाहिलं तरी विकेटसुद्धा मिळवली आहे आणि कमी धावसंख्या आत्तापर्यंत त्याच्यामध्ये नोंदवली गेली. एक षटकार जरूर पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर अनुजला त्याने बाद करत असताना चांगली गोलंदाजीमध्ये सातत्य आपल्याला पाहायला मिळालं. पेटाळे यांकडून मारा करत असताना गोलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळी धनंजयच्या बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला. बॉलला पाठवलंय धनंजय पाठीपासून या ठिकाणी वेट करत होता की एखादा खराब बॉल येईल त्याला मात्र पाठवण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिली आहे. बॉल गेला सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. मनीषजी पांडे तलोदा फेज 1चे आणि मिलिंद उलवेकर यांचं शुभ आगमन. रोहिंदनगावचे मिलिंद उलवेकर आणि आमचे पांडेजी या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहता आपण स्वर्गीय त्रिंबक शेटकेणी स्मृती चषक 2025 हे भव्य पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. और टू कॉम्बॉक्स. थँक्यू साई. पुढचा बॉल ऑन साईडला केला येतो आता पहा. चेंडू रीड केला नाही. या वेळेस मात्र धोका उद्भवू शकला होता. यावेळेस मात्र एसटी रक्षणाची चुकी झाली आणि त्यानंतर मात्र जीवनदान लाभले करत तर यावेळेला धनंजयला. आणि स्कोअर कार्ड आपण पाहिला तर शेवटच्या बॉलवरती अगदी 11च्या सरासरीने सजावट होत असताना 3 षटकांमध्ये 1 गडी बाद. 11च्या सरासरीने झाले 33 धावा. पाहायला मिळेल आणि अगदी प्रकाश झोतामध्ये ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ अगदी एकमेकांसमोर संघर्ष करतायत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय आणि एक चांगली संकल्पना 5 षटक आणि 5 गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला वापरावे लागतील. म्हणजे एक नौखा गोलंदाज इथे जरूर आपल्याला प्रत्येक संघाकडनं खेळ करताना पाहायला मिळेल. तर 3 षटकानंतर आता ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा कॅप्टन आपला मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो किंवा आपला प्रतिनिधी आपण पाठवू शकता. आणि जे काही नियम तुम्हाला आम्ही सांगितलेत त्या नियमांची अंमलबजावणी आपल्याला निश्चितपणानं करायची आहे. जरूर साई आपण पाहिलं ना तर पेटाले गावामध्ये 1997ला नाईट झाली होती आणि त्यावेळेला हलका बॉल वापरला जायचा. ती स्पर्धा मीही पाहिलेली आहे. त्यावेळेला शाळेच्या पाठीमागे ती स्पर्धा नवीनच आपल्या विभागामध्ये त्यावेळेला भराव झाला होता आणि त्यावेळेला ती स्पर्धा संपन्न झाली होती. दरम्यान सन्मान्य दिनेश शेटकेणी यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे दादांना की या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आज बहुसंख्येनं भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. साथीनं आपल्याला अनिलजी नाईक यांचं देखील शुभ आगमन. यस, समाजवादी पार्टी अध्यक्ष अनिलजी नाईक यांचं देखील शुभ आगमन आपण पाहतोय. विनंती आहे नाईक साहेबांना आणि सन्माननीय आमचे दिनेशजी केनी साहेब आपण पाहतोय त्यांना देखील विनंती आहे या पण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मात्र मैदानावरती आपण पाहिलेलं तर थोडंसं कम्युनिकेशनचा फरक आपल्याला जाणवला. कारण धनंजयने स्वतः स्ट्राईक सोडली होती. अनिकेतची तयारी नव्हती या बॉलवरती. मात्र विकेट नाहट या ठिकाणी साखरी पॅस केली. चांगली बॅटिंग करत होता. अशा वेळेला मात्र ही विकेट का फेकली जावी या ठिकाणी नक्कीच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय उस्ताना टीपच्या माध्यमातून. आणि गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज नीरज पाटील आलेले. पहिल्याच बॉलवरती 1 धाव जोडली जरूर गेली. मग त्यानंतर विकेट स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात ही विकेट संपन्न झाली आहे. अजय भंडारी आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी
चौथ्या 5व्या क्रमांकावर भरती देण्यात आलेली आहे. सातत्याने ओपनिंगसाठी खेळत होता. एक वेगळा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून वेगळी स्ट्रॅटर्जी आखली गेली आहे मैदानावरती. कारण आपण पाहिलं तर धनंजयने जो खेळ केला आहे मैदानावरती, अगदी आपण पाहिलं तर 10 बॉलवरती त्यांनी 17 धाबांचं योगदान दिलं, 2 षटकार सुद्धा लगावले. सॉरी 14 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं. अनुजने 17 धाबा केलेल्या आहेत. चांगलं योगदान दिलं मी म्हणेन, कारण मैदानावरती जिथे मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना एक पार्टनरशिप ची गरज होती आणि ती पार्टनरशिप मात्र अनुज आणि धनंजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मग थोडंसं मिसकम्युनिकेशन आहे दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं आणि रनरच्या स्वरूपात ज्या ज्या वेळेला विकेट पडते ना त्या त्या वेळेला मात्र नक्कीच विचार करण्यासाठी भाग पाडतो प्रत्येक संघाला. अजय गेल्या मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती ही विकेट मिळाली नीरज पाटीलला आणि चौथं षटक फेकत असताना आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चेंडू समाप्त झालेला आहे. अगदी आपण पाहतो बिल्डिंग आपल्याला चोहोबाजूंनी पाहायला मिळतात आणि बिल्डिंगमध्ये इथे मात्र या ठिकाणी चोहोबाजूंनी अगदी मधोमध सजवलेले हे मैदान. या बॉलवरती चांगला मार्का मारला मिळाला आहे. यावेळेस मात्र अगदी थांबला होता अजय. त्याला माहीत होतं षटकार एखादा चौकार तरी जाईल, एकदा झेल तर होऊ शकेल असा द्विधा मनस्थितीमध्ये मारलेला हा फटका होता. झेल टिपला जातोय. लगेचच मात्र दुसऱ्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. नेक्स्ट मॅच ACC रोहिंजन संघ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो पारगाव संघ, सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपल्यासाठी हा ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. तर इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित असणं अनिवार्य आहे. सध्याच्या घडीला पहिली मॅच चालू आहे. यानंतर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील दुसरी लढाई असेल. तर एका बाजूनं रोहिंजन आणि विरोधात पारगाव संघ आपण टॉससाठी यायचा आहे आणि त्यानंतर विनरमध्ये लढाई होईल. म्हणजे सुरुवातीला जे 2 सामने होतील त्यातनं 2 विजेते त्यांच्यामध्ये लगेचच मॅच खेळवण्यात येईल. तर अनाउन्समेंट केली तेही चांगलं आहे, कारण प्रत्येक संघाला मात्र या ठिकाणी जरूर या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या स्पर्धा खेळवल्या जातात. विनरमध्ये स्पर्धा या ठिकाणी सामने झाल्यानंतर एक संघ मोकळा होत असतो आणि त्याच पद्धतीचं नियोजनबद्ध आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती नवीन फलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. अजयने मात्र या ठिकाणी खूप निराशा केली. पहिल्याच बॉलवरती एक चुकीचा फटका मारला आणि लगेचच मात्र जो मैदानातून बाहेर झालेला आहे. आता पाहूया मुकेश आणि अनिकेतची ही जोडी. मात्र जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला सफलता मिळाल्या 2 एक रनच्या स्वरूपात. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलाय, मात्र ढकलत असताना एक धाव तर पूर्ण केली आहे आणि ते सातत्य या ठिकाणी दाखवत असताना जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की चौकार षटकार येत नाहीत, सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम मुकेशने आपल्याला करताना पाहायला मिळालं. 35 धावसंख्या आत्तापर्यंत धावफलकावर जोडली गेली आहे. 3 गडी आत्तापर्यंत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकामध्ये एकही गडी बाद होता, मात्र तिसऱ्या षटकामध्ये एक विकेट गेली आणि त्यानंतर या षटकामध्ये लगातार 2 विकेट्स आपल्याला जाताना पाहायला मिळाल्या. अनिकेत ढोपरी ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. उंची जास्त गाठली आहे, लांबी फार कमी आहे, जजमेंट चांगलं आहे आणि इथे काय घडलंय अगदी हालायला सुद्धा लागलं नाही आणि तिथे मात्र निशांतने हा झेल सोडला. पहा मागच्या बॉलवरती त्याने झेल पकडला होता, आता मात्र या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कसा फटका या ठिकाणी कन्वर्ट झाला आणि अनिकेतने सुद्धा आशा सोडली असेल की हा आता मात्र झेल पकडला जाऊ शकतो की काय, मात्र शेवटच्या क्षणाला चुकी झाली निशांतची आणि हा झेल मात्र जमिनीला दान होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या इथे मात्र 2 जोडल्या गेल्या. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. 37 धावा जोडल्या गेलेल्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामधले 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉल 5वा. या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. पाहायचं यावेळेस सीमारेषा बाहेर गेलाय बॉल. अनिकेत ढोपरीच्या बॅटमधून आलाय उतुंग फटका, षटकार. धावसंख्या आपण पाहिली ना तर सातत्याने कधी गडी बाद होतो तर कधी एखाद 2 आपल्याला धावसंख्या येत असताना त्यानंतर एखादा षटकार चौकार सुद्धा पाहायला मिळतोय. संमिश्र असं षटक आहे, संमिश्र असा खेळ आतापर्यंत मैदानावरती होताना या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र अलॉंग द कार्पेट इनसाइड आउट. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कव्हरमध्ये झाली चुकी आणि अजून एक चौकार अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळतोय टीम उसाडण्यासाठी. थँक्यू डीजे. 47 लॉस ऑफ 3 विकेट. 47 धाबा जोडले गेलेले आहेत 4 षटकांमध्ये. पहिल्याच मॅचमध्ये अगदी 50 कंप्लीट होताना पाहायला मिळू शकेल
आणि एक चांगली कामगिरी इथे मात्र बॅटिंगच्या स्वरूपात स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाने टीमची आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला जे टायगर टीम मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण एक मात्र षटक जे फेकलं होतं निशांतने, त्या षटकामध्ये फक्त 5 धाबा आल्या होत्या. मग इतर गोलंदाजाचा आपण विचार केला ना तर मात्र अगदी दुहेरी धावसंख्येमध्ये या ठिकाणी परिवर्तित झालेला आहे प्रत्येक षटक. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बॅटिंग स्वरूपात जी फलंदाजी केली खऱ्या अर्थानं अनुजने, त्यानंतर धनंजयने आणि त्यानंतर मात्र अनिकेतने ही पटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश आता स्ट्राईक असणार आहे. नवीन गोलंदाजाचा वापर केला गेला गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळू शकेल. सागरच्या माध्यमातून हे षटक फेकले जाईल. अगदी आपण पाहतो पेटाळे एंड करून शेवटचं षटक असणार आहे सागरच्या माध्यमातून टायगर टीमकडून. दुसऱ्या बाजूने आपण फलंदाजी करत असताना मुकेशला पाहतो एका धावसंख्येवरती खेळतोय आणि अनिकेतचा आपण खेळ पाहिला 5 बॉलवरती 14 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे. पुढचा बॉल सागरचा आहे. अगदी आपण पाहिलं तर वेट केला बॉलचा आणि टोलवला बॉलला स्क्वेअर कट 4 रन. धन्यवाद डीजे. पहा 50 धावा कंप्लीट होत असताना 51 धावा लागला या चौकाराने. मुकेशच्या बॅटमधून आलेला चौकार पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या 17 मध्ये ह्या 50 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. अजूनही 5 चेंडू फेकायचे आहेत. पहिल्याच मॅचमध्ये मात्र कोणता संघ इथे मात्र टार्गेट सेट करेल मोठं ते पाहायचं आपल्याला मैदानावरती. गोलंदाज सागरवरती पुन्हा एकदा यावेळी सोडून दिला. लाईन पाहिली आणि पंच पवार सरांचा या ठिकाणी इशारा आला वाईटचा. अवंतरची धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये 52 धावा आपण पाहतो मैदानावरती. 5वं षटक चालू असताना 5 षटक 5 गोलंदाज. कुठेतरी या ठिकाणी गोलंदाज कमी पडलाय की काय प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट पुन्हा डीपमधला क्षेत्ररक्षण निशांत चेंडूवरती आलाय. निशांतची एक चुकी मात्र नडली खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर अनिकेतचा त्याने झेल सोडलाय. झेलनंतर अनिकेतनेही धाबा जोडलेल्या आहेत. कुठेतरी तो झेल महागात पडलाय. सातत्याने हे चित्र आपण अनेक वेळेला पाहिलेलं टेनिस विश्वामध्ये की झेल सोडल्यानंतर आक्रमक होतो फलंदाज आणि ते चित्र उसाने टीमकडून पाहायला मिळालंय. हाफ ट्रॅकरला उडवला सीमारेषा बाहेर. अजून या ठिकाणी येतो षटकार अनिकेतच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. बॉल जर हरवला असेल तर नवीन बॉल आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. बाजूला आपण पाहिलं तर डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या दिशेने जर चेंडू हरवला जर उशीर लागला तर मात्र नवीन बॉल आपल्याला चेक करून ठेवायचा आहे. आणि बॉल हे पॅकिंगमध्ये चेक करा ही विनंती असणार आहे सर्वच बॅटिंग करणाऱ्या संघांना. चला नेक्स्ट मॅच पारगाव संघ आणि रोहिंजन संघ. आपले संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. यस, रोहिंजन संघाचा संघनायक आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. टीम पारगाव आपला देखील संघनायक रिपोर्ट करायचा आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जरूर. आणि ह्या वेळेस पहा शेवटच्या क्षणाला या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करणं गरजेचं आहे. सीमारेषेलगत अगदी जंप मारून हा बॉल अडवला आणि त्याच वेळेला 2 धाबा अनिकेतने सुद्धा जोडल्या. अनिकेतचा आपण खेळ पाहिला ना तर अगदी अनिकेत 7 बॉलवरती 22 धावसंख्येवरती खेळतो. चांगला खेळ केला आतापर्यंत अनिकेतने. चांगली इनिंग साकारली जो सातत्याने मात्र धावा करत असतो. आज त्याची बॅटिंग चांगली लागली आणि धावसंख्या 61 या ठिकाणी पार झाली आहे. हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळायचा होता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला आणि फेकला सुद्धा स्टंपवरती. मुकेश मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपात. पुढील सामना आपल्याला एसीसी रोहिंजन विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीममध्ये पाहायला मिळेल. इनफॉर्म संघ आपल्याला दोन्ही पाहायला मिळू शकतील कारण यावर्षीचा फॉर्म पाहता रोहिंजन संघसुद्धा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम एक अतिशय फॉर्ममध्ये असलेली टीम. या दोन बलाढ्य टीममध्ये एक चांगली आपल्याला मॅच पाहायला मिळेल या अपेक्षेने मात्र पाहूया. तत्पूर्वी चालू असलेला हा संघर्ष टायगर विपक्ष उसाटणे या टीममधला. पुढचा बॉल 2-4 पावलांच्या रनअपने ऑन साईडला खेळलाय जरूर मात्र पुन्हा एकदा निशांत धावला चेंडूवरती. चेंडू फेकी आली. अनिकेत पोचणार का डेंजर झोनकडे आहे आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात ही तिसरी विकेट जात असताना पाहिली शेवटच्या बॉलवरती 1 धाव ॲड केली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या होईल ते मात्र 61 नंतर 62 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावांचं टार्गेट 5 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे ज्या अनुमान टायगर टीमला उत्तरार्धामध्ये. तर यस, टीम पारगावचा देखील संघनायक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वप्रथम आपण अनिलजी नाईक साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते टॉस देखील करू आणि लगेच आपण सन्मान देखील मान्यवरांचा करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मान करूया मान्यवरांचा. अनिलजी नाईक साहेब आहेत, त्यांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर दिनेशजी केनी हे देखील ह्या ठिकाणी आहेत. सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत. टीम पारगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहिंजन ए संघ आपल्याला पाहायला मिळेल.
यस, या दोन्ही संघाचे संघनायक. 5 षटकं 5 गोलंदाज, या स्पर्धेचा हा नियम कंपल्सरी चेसिंग, 5 गोलंदाज. यस, कॉल असेल तो टीम पारगावचा. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय टीम पारगावनं आपला डिसिजन. नक्कीच आमचे प्लेयर्स येतात, अजून घेऊ डिसिजन. पण ह्या स्पर्धेमध्ये प्रथमतः खरं तर या रजनी क्रिकेटचं आयोजन आहे पेटाली संघाच्या वतीनं. 5 षटकं आणि 5 गोलंदाज आहेत. त्या रणनीतीविषयी काय म्हणशील? आतापर्यंत 4 गोलंदाज आपण गेम ए प्लॅननं चालायचो, आज मात्र आपल्याला एक नौका गोलंदाज वापरावा लागेल, त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच आम्हाला काही तेवढं टेन्शन नाही त्याचं, आमच्याकडे 8 बॉलर घेऊनच आम्ही खेळतो. यस, म्हणजे तुम्हाला टेन्शन आहे, विपक्षी संघाला त्याचा नक्की टेन्शन असावा कदाचित, परंतु त्यांच्याकडे देखील भरपूर गोलंदाज आहेत. स्पर्धेचं आयोजन प्रथमतः या 2 बंधुराजांकडनं, गावचा पूर्णतः सपोर्ट आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ पेठाली आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे, त्याविषयी काय म्हणशील? नक्कीच आयोजन तर खूप चांगला केलं आहे आणि प्रथमतः आम्हाला तिथं खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा. आपला डिसिजन लवकर कळवा आणि रेडी देखील राहायचं आहे. आपले मान्यवर आहेत सन्माननीय अनिलजी नाईक साहेबांचा शुभ सन्मान आपण करू. विनंती करतो आमच्या दिनेशदादा केनी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. महत्त्वपूर्ण वेळ ह्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मान्यवरांचे प्रथमतः आम्ही आभार व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल हा सन्मान त्यांचा निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतो. आमचे संदीपदादा केणी आहेत, त्यानंतर आमचे दिनेशदादा केणी, आमच्या ह्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विशाल त्र्यंबक केणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलंय, आता लगेच खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने देखील वळणार आहोत. तर मैदानाच्या बाहेर ज्या कोणी शेकोटी पेटवली असेल त्यांना विनंती आहे की थंडी इतकी देखील नाही आहे, शेकोटी आपण बंद करा, अन्यथा आमचे आयोजन करता येतील ना, त्या ठिकाणी आपल्याला देखील काही प्रसंगाला सामोरं जावं लागेल. तर प्रेक्षक वर्ग खरं तर कोणतीही स्पर्धा म्हटली तर प्रेक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तर त्या प्रेक्षक वर्गांना विनंती की आपण सहकार्य करायचं आहे. यस, डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकला टीम पारगावनं, तर आपला डिसिजन आपण लवकर ठरवा आणि तो कळवून आपण नेक्स्ट मॅचला सुरुवात करू. परंतु तुर्ताच मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण जाणार आहोत. आमचे बाबूशा शेरो शायरीचा एक बेताज अंदाज, तसेच सूरज पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. डायगर गावचे क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत आणि खरं तर आमच्या गावचे ते जावई आहेत आणि खास करून पेठाली कर्णवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. नेहमीच जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवतात तेव्हा तेव्हा पेठाली गावामध्ये त्यांचा संघ आणि त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे राजेश दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच मनोज पाटील आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. या मनोज दादा आपला देखील शुभ सन्मान. आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे बबनदादा पाटील यांची उपस्थिती आपण लवकर पाहिली आणि आता ते पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर 5 रात्र क्रिकेटचा थरार आपल्याला इथे अनुभवायला मिळेल. यस, आणि त्याची उपस्थिती आपण पाहणार आहोत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या सत्रामध्ये. आवाज बाबूशा यांचा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया साई. पहला गेंद देखिए जहाँ पर बात करेंगे सेकेंड इनिंग का पर डीजे डेनी थोड़ा सा आवाज़ बढ़ाइए. लगना मांगता है कि यहाँ पर से कि आज फर्स्ट नाइट है, आवाज़ जाना चाहिए दूर दूर तक. नहीं जाने दीजिए, जब तक चल रहा है चलने दीजिए. बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे यहाँ पर सबसे पहले देखिए बात करेंगे जिस इंसान के देखिए हम क्या उनके इतिहास बताएं. इतिहास गवाह हैं जिन्होंने समाज के लिए हमेशा संघर्ष किए हैं. लेकिन जिक्र करूंगा यहाँ पर स्वर्गीय त्रिभुवन सेठ केनी साहब देखिए बात करेंगे जिनके नाम से देखिए यहाँ से ये टूर्नामेंट खेला जा रहे हैं. हर्षद पाटील डायगर गावचे यांचं देखील शुभ आगमन झालंय. दादांना देखील विनंती की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि टीम उसाटणे संघ खेळतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान म्हटलं तर आमचे हितेश दादा असतील, योगेंद्र दादा असतील, त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या, अन्यथा लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहत असतील तर त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर साई हमारे देखिए बात करेंगे टारगेट देखिए यहाँ से सबसे पहले 63 का टारगेट से. और जहाँ पर जिन दर्शक मैदान पर देर से आए होंगे या टीवी देर से ऑन किए होंगे तो आज फर्स्ट नाइट देखिए बात करेंगे फर्स्ट नाइट का जहाँ पर
पहला मुकाबला देखिए हमारे वीआईपी डाइस में हम इस वक्त देख सकते हैं शिवसेना के देखिए वाघ टाइगर से भवन पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं, स्वागत है। उनके साथ साथ है बहुत सारे देखिए मेहमान से अतिथि जिनका सम्मान किया गया और जिक्र चर्चा होता रहेगा। लेकिन सबसे पहले देखिए मैच अहम है दोनों टीम के लिए, खास करके देखिए एक टीम जहां पर डंबोली विभाग से देखिए टाइगर टीम और उस टीम के सामने जय हनुमान टाइगर और उसके साथ RMP देखिए बात करेंगे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम है। दोनों टीम के कोई अतिथि मानने पर पैकर आए होंगे, उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए तशरीफ रखें, जिक्र करेंगे इस गेंद के साथ साथ हमारे योगेश दादा मडवी लीजिए, हितेंद्र दादा मडवी लीजिए, काशांत दादा डोपरी साहब लीजिए, निश्चित रूप से टीम के पीछे हमेशा और बहुत बढ़िया देखिए खेलना चाहते थे यहाँ पर मिड ऑफ कवर के बीच से बल्ला घुमा थोड़ा सा और उसाट ने टीम देखिए बात करेंगे। और जहां तक है अमर हिलाल की बात कर लेंगे, यहाँ पर गति इनके पास रहता है, लाइन लेन पकड़ लेते हैं तो बल्लेबाज के लिए मुश्किल बना देते हैं। लेकिन शांतनु कहा जाए तो टाइगर का टाइगर देखिए छोटा तीर हमेशा करता है घाव गंभीर। और उसके साथ साथ बात करेंगे सागर पाटिल, एक क्रिकेट की क्लास इनके पास, बल्ले से लीजिए चाहे गेंद से लीजिए, बहुत कुछ उम्मीद रखेगा इस जोड़ी टाइगर का, क्योंकि जहां पर 63 रनों का टारगेट और पहला मैच शाम का चाय और शाम का पहला मुकाबला। प्रवीण पवार सर देखते हैं क्या यहाँ पर इशारा था, कुछ चर्चा चलता हुआ देखिए यहाँ से बात करेंगे। अनिकेत ढोपरी और अजय भंडारी देखिए बात करेंगे, बहुत एक्सपीरियंस खिलाड़ी हैं, अनुभव खिलाड़ी हैं इस टीम में, मजा आएगा खूब निश्चित रूप से। और गेंदबाजी में देखिए अमर हिलाल फिर से एक बार तैयार से और बहुत बढ़िया देखिए लाइन लेंथ है सागर पाटिल, हमने पहले ही बताया था भाई गम की आंधियों में गुजर जाऊंगा अपनी टीम को जीत दिलाने के लिए, मैं सागर में क्या समंदर में भी उतर जाऊंगा। रुतबा बनाओ तो समंदर जैसे बनाओ, शेर भी अगर पानी पीना सर झुकाकर पीना चाहिए। हमारी तौप देखिए भवन पाटिल साहब देखिए हमेशा समाज के लिए संघर्ष करते हैं। ऐसे देखिए महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे, समाज में भी देखिए बेहतर और मैदान ग्राउंड से सब चीज़ें देखिए। और उसके साथ साथ इस टूर्नामेंट में देखिए हमारे दो लाडले तेजेश दादा खेनी देखिए बात करेंगे, विशाल दादा खेनी निश्चित रूप से पिताजी के देखिए हर पिताजी का सपना होता है कि बेटा मेरा ऐसा काम करेगा, बड़ा होकर नाम करेगा। और पर्दे के पीछे और भी देखिए जहां पर जय गणेश सामाजिक विकास मंडल पुरस्कृत है, उनके टीम पूरी मैनेजमेंट भी है, जिक्र करेंगे। सबसे पहले सेकेंड इनिंग की बात आती है तो पहला ओवर की खेल कंप्लीट हुई है और पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 11 रन, बहुत अच्छी देखिए यहाँ पर स्कोरिंग मिलता हुआ प्रतीक किनी और उनके साथ देखिए अनुज लिवा रहे हैं। क्योंकि कमेंटेटर की बात करेंगे ना, जो ताकत रहती है ना, दो चीज़, वो दो ताकत है, एक डीजे दूसरा स्कोरर। और यहाँ पर बात कर लेंगे अगर टाइगर के कोई अतिथि मान्य पर आए होंगे तो, क्योंकि आयोजन करताओं की तरफ से हमेशा देखिए यही रहता है। और वहीं उसाड़ने की बात करेंगे तो आइए तशरीफ रखिए, टाइगर कहा जाए तो विष्णु सेठ पाटिल साहब है, जिनका टाइगर चषक आने वाले वक्त में आदरणीय सचिन के निसाब है। गुजारिश करना चाहेंगे आइए VIP डाइस में तशरीफ रखिए। हमारे साई निश्चित रूप से यहाँ पर जुड़े हैं मेहमानों के, ज़्यादातर देखिए यहाँ से जानकारी सम्मान। 3 कमेंटेटर देखिए आज संतोष घरत सर पहला इनिंग्स में, एक लेजेंड विष्णु शेठ पाटिल साहब देखिए मैंने बात बताया यहाँ से है कितना दिलदार इंसान देखिए बात करेंगे। टाइगर चषक 8 से लेकर 12 तक जहाँ पर पेटाली टीम खेलना पसंद करती है और पेटाली में आकर टाइगर टीम भी खेलना पसंद करती है। 2 साल पीछे जाइए, इस टूर्नामेंट से इन्होंने ट्रॉफी जीता है, लेकिन अभी सपना रहेगा एक रजनी नाइट कि यहाँ जीत कर जाए। लेकिन सामने देखिए उतनी अच्छी इन्फॉर्म टीम है जिस टीम के बारे में ज़्यादा बताने की जरूरत नहीं है, भले ही पिछली कुछ मैच में संघर्ष कर रहे हैं, लेकिन 2 अच्छे टीम है, मजा आएगा, खूब मजा आएगा। यहाँ से सूर्या पाटिल साहब लीजिए, बाबूराव पाटिल साहब लीजिए। टाइगर का जाए तो यहाँ पर अच्छा देखिए ड्राइव, यहाँ पर हम स्ट्रेट ड्राइव मिड ऑफ नहीं है, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर है। क्राउड देखिए धीरे धीरे यहाँ से बढ़ते हुए और चर्चा देखिए यहाँ से कुछ चलता हुआ। हमारे विशाल दादा खेनी देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से। भवन दादा देखिए मैंने जब से कमेंट्री की शुरुआत किया हूँ, आगाज किया 2013 से, एक शिवसेना के तौफ कोहिनूर सबके दिलों में देखिए आज भी राज कर रहे हैं। कैलाश दादा भी बात करेंगे पिछली टूर्नामेंट में, गेसुपुत्र देखिए, और जहाँ पर अच्छे टूर्नामेंट भी कंप्लीट हुआ, 6 मार्च तक पापड़ी बड़ा देखिए डे टूर्नामेंट था। क्रिकेट देखिए आज इतना बड़ा यहाँ पर पहुँच चुका है जहाँ पर कहीं समाज को लेकर आगे, और महाराष्ट्र की देखिए बहुत बड़ी पहचान
और जितनी हम कहते हैं ना किसी पूजा त्योहार जितनी अच्छे से मनाते हैं और उतनी अच्छे से देखिए क्रिकेट को भी मनाते हैं। ओ अच्छा गेंद देखिए यहाँ पर लेन गेंद था, थोड़ा सा बैकफुट पर शांतनु यहाँ पर ज्यादा यहाँ पर ऑन साइड पर खेलने का कोशिश था जो अनुज कर रहे थे। अनुज ढोबरे देखिए बतौर सलामी बल्लेबाज आए थे, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन अभी भी उन्हें सीखने के लिए काफी कुछ है, जिसमें देखिए 5 या 6 डॉट गेंद खेल गए लेकिन उसके बावजूद भी देखिए धनंजय हिलाल भरपाई किया। अनिकेत ढोबरे देखिए बुम बुम, और उसके बाद देखिए अजय भंडारी, मुकेश को थोड़ा सा नीचे रखा गया। अनिल ढोबरे कहा जाए तो लेजेंड, हमेशा बदलाव करते हैं टीम में, कुछ ना कुछ। जितेश मड़वी, योगेश दादा मड़वी, हितेंद्र दादा मड़वी बात करेंगे। दो कोहिनूर चेहरा जहाँ पर देखिए सीजन की शुरुआत में नवंबर के महीना में आता है, जहाँ पर मोटर बाइक है दर्शकों के लिए, कभी कमेंटेटर के लिए, अंपायर के लिए बख्शिश बहुत कुछ रहता है। चाहे मैन ऑफ द मैच के लिए कूलर लीजिए, अगर वो आयोजक पैकर आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी टाइम्स में तशरीफ रखिए। उनके साथ काशीनाथ टोपरी साहब देखिए बात करेंगे। बहुत सारे रहते हैं टीम के पीछे, देखिए ग्रामीण कहा जाए तो पर्दे के पीछे पूरी गाँव रहता है आपके। और यहाँ से देखिए बड़ा अच्छा गेंद निकलता हुआ, क्योंकि जब किरोली नाइट में देखिए पिठाली टीम अच्छा प्रदर्शन कर रही थी, जीत रही थी, पार्क लेकर आई, तभी देखिए पूरी गांव दिख रहा था। शुभकामना भी पहुंचाएं जो हमारे करीब है, लेकिन पूरी गांव देखिए बड़े से बच्चे टीवी ऑन रहता है, अपना मानुस अपना खिलाड़ू पुढे गेला पाहिजे, ये सोच रही थी हमेशा। लेकिन देखते हैं यहाँ से सोच तो बदल दिए। यहाँ से अनिल ढोपरी ने इस मैच में बहुत कुछ बदलाव दिखने को मिला। अजय भंडारी को देखिए अभी तक पीछे रखे हैं, बहुत कुछ जाल खेल रहे हैं, क्योंकि पिछला कुछ टूर्नामेंट इनके हाथों से निकल रहा था, शायद इस बार सोच अलग है। ओ ये चलिए टारगेट से शांतनु देखिए बड़ा टाइगर 2 बाइक जिसके नाम छोटा तीर करता है गांव गंभीर है। और जितेश की बात करेंगे तो भाई इनके पास ब्रेटली जैसे रफ्तार है, सोनटेट जैसे रफ्तार है, और उस रफ्तार से बीट किया और पहला ब्रेक थ्रो मिलता हुआ यहाँ से उषार ने टीम को। देश का रूम खड़ा हो जाता है, और जिसमें देखिए बात करेंगे त्रिभंग सेठ केनी साहब, हमेशा बताएं ऐसे हस्ती इस धरती से देखिए जाने के बावजूद भी आज उनकी जिक्र हो रही है। जैसे मैंने बबन पाटिल साहब का जिक्र किया कि महाराष्ट्र की धरती पर, हिंदुस्तान की धरती पर जब जब ऐसे हस्ते रहेंगे सबसे आगे रहेगा हिंदुस्तानी, चाहे जितना जोर लगा लो भाई। और सीधा देखिए खेला यहाँ पर, बल्ले का फेस खोला, क्लास देखिए, टाइमिंग भी था यहाँ पर, यानी झलक भी था, फलक भी था, और ये बैटरी भाई कुछ अलग ही था। यहाँ से खास करके बात करेंगे ना यहाँ पर नीतीश के बल्ले से चरण, दो नीतीश इस वक्त डंबोली में बड़ा अच्छे चल रहे हैं। एक नीलजे के देखिए नीतीश पाटिल कितनी अच्छे टच में है भाई, और आज खेलेंगे मुकाबला, क्या बात है, यही मोहब्बत है रायगढ़ ठाणे की बात करेंगे। और ये तो लगभग बॉर्डर में पिठाली धानसर कहा जाए तो, और वाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से। महाराष्ट्र के 2 हिस्सा देखिए, रायगढ़ ठाणा सबसे ज़्यादा क्रिकेट खेला जाता है, और जहाँ से देखिए खिलाड़ी चुनकर आईएसपीएल में देखिए, आज रायगढ़ के धुरंधर, डंबोली ठाणे के धुरंधर, और आज से आईएसपीएल देखिए शुरू। इसलिए कहते ना इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। संतोष सर कल भी ओपन था, आज भी है, लेकिन जो ओपन को आज जो आईएसपीएल को क्रेज मिला है ना, ये ग्रामीण के खिलाड़ी। आपने देखा होगा ग्रामीण धमाका में आपकी टीम फाइनल तक पहुंची थी, 1 लाख से ज़्यादा व्यूवर्स देखें। यही तो बात बताया, महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे ना, ये देखिए समाज भी आगे जाता रहेगा, संघर्ष चलता रहेगा, और क्रिकेट भी। यहाँ पर संघर्ष मैदानी जंग, पटकी हुई गेंद हुक करना चाहते थे, यहाँ पर गति को भाव नहीं सके, यहाँ से परेशान करेंगे यहाँ पर जितेश मड़वी देखिए, जिनके पास गति है, लाइन लेंथ है, और नई गेंद से देखिए यहाँ से बाप बेटे और पूरी देखिए यहाँ पर भाई चाचा, ये फैमिली देखिए एकदम टूट रहे हैं उसारने टीम में, और दूसरा विकेट मिलता हुआ।
उनके लिए कुर्बानी दी है भाई। बात करेंगे रियल हीरो देखिए देश के वो हैं भाई, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, हम जिएंगे हम मरेंगे ए वतन तेरे लिए। दरम्यान सन्मान्य सचिन केनी आणि हर्षद पाटील टायगरचे यांचं देखील शुभ आगमन आणि प्रकाश केणी यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय आणि जनार्दन केनी यांचं देखील शुभ आगमन आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये। मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। चलिए बहुत बढ़िया। देखिए बात करेंगे यहाँ पर कई मेहमान देखिए यहाँ से टाइगर का जाए तो देखिए और भी पर्दे के पीछे हमारे जीटीसी मिस्टर देखिए इस वक्त सुशील दादा पाटिल है, अच्छे देखिए रफ्तार के सौदागर हैं। मैच को अगर देख रहे हैं तो वेलकम, स्वागत है, आइए तो आइए। दीपेश गीत देखिए बात करेंगे जो हमेशा ताजा अपडेट क्रिकेट कर रहे थे, खिलाड़ियों को आगे लेकर जाना। और शिवाजी पाटिल साहब है लेजेंड कप्तान से, मुझे लगता है सर टीम आज जुड़ी नहीं है, अगर आए होंगे तो उनसे भी गुजारिश करना चाहेंगे सोनू पाटिल लीजिए, पर्दे के विषय देखिए बात करें टाइगर लीजिए, उसाड़ ले लीजिए, ये जुड़े रहते हैं। लेकिन अच्छा गुड न्यूज है इस साल देखिए बात करेंगे स्वर्गीय रतन बट ट्रॉफी जो आपको दिखेगा, और उसके साथ उससे पहले देखिए टाइगर नाइट बड़ा धूमधाम से तैयारी जिसकी चल रही है 8 फरवरी से लेकर 12 फरवरी तक है। और आज देखिए वो टाइगर टीम रायगढ़ की नगरी में जिसका स्वागत है, बहुत सारी टीम देखिए जुड़ेंगे। इससे पहले भी देखिए अगला मैच का भी टॉस हो चुका है और ड्राइव देखिए बड़ा अच्छा किया यहाँ से फील्डर से, यहाँ पर और गलती यहाँ पर थोड़ी हल्की सी हुई थी यहाँ से, लेकिन कवर देखिए कितना अच्छा किया। अभी भी ओवर कंप्लीट करके आए जितेश मडवी, यहाँ पर ओवर थ्रो देखिए यहाँ से थोड़ा सा रिस्क लेना होगा पर भलाई देखिए रन आ नहीं रहा है, लेकिन रन आना जरूरी यहाँ पर से, क्योंकि अगला देखिए यहाँ से 17 गेंद रह जाएगा जहाँ पर 63 का टारगेट से। तो समीकरण की अगर बात कर लेंगे ना यहाँ पर थोड़ा मुश्किल बनते जा रहे हैं। 17 गेंद 42 की जरूरत है। कहते हैं ना खुद की मेहनत को फ्राई करो और कोशिश एक बार नहीं भाई बार बार करो, कामयाबी खुद कदम चूमेगी, बस थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई करो। क्योंकि हमारे देखिए बात करेंगे हेमंत दादा के नहीं लीजिए, परेश लीजिए, हमेशा क्रिकेट के मैदान में कॉन्फिडेंट लेकर जाते हैं। ऋतिक के युवा खिलाड़ी वाइट देखिए, मुझे कौशल शायद मुझे लग रहा है क्या प्रभावित किया वो खिलाड़ी ने भाई, धांसर लीजिए या वल्लभ नाइट लीजिए। हमारे साहब देखिए यहाँ पर पवन साहब है, ऐसे चेहरा देखिए मुस्कुराते हुए दादा। कौशल देखिए भाई एक बार नहीं मैं बार बार देखना चाहूंगा, लेकिन मेहनत कर बंदा ऐसा। ओ ये चलिए हो किया, यही तो बात कर रहे थे, बड़ा हिट का जरूरत है यहाँ से। एक के 47 तक टीम को पहुंचाऊं कैसे, और यही काम करना पड़ेगा, रिस्क लेना पड़ेगा। फिर से एक बार स्लोअर गेंद था देखिए, बहुत बढ़िया वेरिएशन दिखाते हुए यहां से उज्जवल ढोपरी देखिए बात करेंगे, उज्जवल ढोपरी देखिए बात करेंगे। अनिल ढोपरी ने बहुत कुछ बदलाव किया, जो नीचे के गेंदबाज को ऊपर लाया है, ऊपर के गेंदबाज को नीचे लिया है, नीचे के बल्लेबाज को ऊपर लाया है, ऊपर के बल्लेबाज को नीचे लाया है। इसलिए कहते ना झूला जितना आगे जाता है उतना पीछे आता है, और लेजेंड खिलाड़ी मैदान में रहना बहुत जरूरी है। अभी परेश से मेरा जिक्र हो रहा था, हेमंत के जब टीम में रहते हैं और जो उनकी लेजेंड एक्सपीरियंस अनुभव एकदम से इकट्ठा हो जाती है, क्योंकि बाजार में कितनी भी नई मूंगफली आने दीजिए, बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। हम क्यों यहाँ पर जिक्र कर रहे हैं, यहाँ पर त्रिभंग सेठ केनी साहब देखिए बात करेंगे, जिन्होंने समाज के लिए हमेशा संघर्ष करके गए, तो वो बंदा टीम में वो बहुत बढ़िया यहाँ से मिड ऑफ के ऊपर से थोड़ा खिलाए, वाइडिस खिलाए थोड़ा सा अपना, जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए 2 रन आता हुआ। और तीसरे के लिए भी यहाँ से नहीं, शायद तीसरा पर बन सकता है क्या, यहाँ पर बाल बाल बचे यहाँ पर मधुकर दादा केनी देखिए, इनका भी जवाब नहीं भाई, बहुत अच्छी तरह से ईमानदारी से अपना जॉब को निभाते हैं। मेहमानों के लिए जो खास इन्हें रखा जाता है, नाश्ते के इंतजाम लीजिए, पानी के लीजिए, चाहे सम्मान के लीजिए। साई कुछ कहना चाहते हो? राजनजी पाटील आणि स्वप्नीलजी सासवडकर यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं आपल्या टायगर संघासाठी जे सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर विनंती आहे त्यांना की या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल। राजनजी पाटील आणि स्वप्नीलजी सासवडकर। चलिए बहुत बढ़िया, देखिए दोनों टीम के कई अतिथि मान्य बराबर जुड़े हैं, क्राउड भी देखिए उनका भी एक बार से स्वागत है। मैच देखिए अब थोड़ा सा मजा आ रहा है, रंग बदल रहा है थोड़ा सा, 14 की 31 की जरूरत है। यहाँ से देखिए और एक सिंगल आता हुआ, 45 नंबर देखिए टी शर्ट है,
ओवर थ्रो देखिए यहाँ से सत्यावन ढोपरी लेने का देना पड़ रहा है भाई यहाँ से। ये छोटी छोटी गलती देखिए, अब भतीजा थोड़ा सा चाचा के ऊपर नाखुश होता हुआ, ये क्रिकेट के मैदान के ऊपर देखिए ये देखिएगा, लेकिन से बाहर देखिए हमारे रिश्ते जो कुछ भी हो, लेकिन अंदर नहीं भाई, अंदर देखिए यहाँ से कोई भी हार मानने को तैयार नहीं रहता है, मैदानी जंग रहता है यहाँ से। बहुत बड़ा देखिए यहाँ से, क्योंकि इस मैदान पर देखिए बात करेंगे टीम जब यौवन जोड़ी के मैच से बाहर हुए थे, बड़े निराश हुए थे, उसके बाद बात करेंगे जो कमला कृष्ण पाटिल साहब जी का, जिनका नाइट टूर्नामेंट कंप्लीट हुआ और पिटाली ग्राउंड देखिए, और ये तीसरा देखिए बड़ा बिग शो चलता हुआ, देर से आया लेकिन दुरुस्त आता हुआ, एकदम शाम की अंधेरे के साथ रोशनी लगभग देखिए बात करेंगे समय पर मैच बहुत बढ़िया शुरू हुआ। खेलना चाहते थे मेडू गेट के ऊपर से, थोड़ा बल्ला जल्दी ले लिए थे और अनुज वहां पर थे, जब तक इनको वापस लौटाते एक रन आता हुआ और सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 35 रन। मैदान पर अब जाएगा ड्रिंक से, लेकिन अभी भी यहां पर बात करेंगे ना समीकरण के 12 गेंद 28, 12 चेंडू 28 धावाची गरज आहे। डीजे है जान भी देंगे। हाँ बहुत बढ़िया बहुत बढ़िया, धन्यवाद धन्यवाद डेनी। मुझे मन नहीं हो रहा है कि गाना रुकूं मैं यहाँ से, लेकिन मैच देखिए टाइमिंग को फोकस करना पड़ेगा यहाँ पर। मैच ऑन कीजिए भाई। कर्मा पिक्चर था, मोहम्मद अजीज का सॉन्ग था, और ये पिक्चर खास करके दिलीप कुमार का हिट हुआ था इस गाने के ऊपर। और आजकल का गाना देखिए भाई, लुंगी डांस क्या है भाई। तेजस दादा देखिए पहले के गाना देखिए, रूम यहाँ से खड़ी हो गई, ऐसा लग रहा है बदन में एकदम से गर्मी आ गई, कपड़ा खोल दूं क्या यहाँ से। देश के लिए देखिए 1986 का ये पिक्चर था, बहुत सुपर डुपर था। यहाँ से 12 गेंद 28 की जरूरत है। यहाँ पहला मैच देखिए सुपर से ऊपर बन रहा है, यहाँ से सुपर डुपर देखिए 5 गेंदबाज का इस्तेमाल होगा, और मुझे लगता है उस ने टीम में उसकी कमी नहीं है, इन्होंने पहले से टीम को तैयार रखी थी, और 5 गेंदबाज का इस्तेमाल होगा। देखते हैं यहाँ पर धनंजय के अगला ओवर आएंगे, ओ झड़ में हटा ले यहाँ से अच्छे, अपील थोड़ा सा था, लॉन्ग शायद है क्या, बल्ले को छुआ यहाँ पर प्रवीण पवार सर देखिए, और उनके साथ हम देख सकते हैं यहाँ से राजेंद्र काजली सर देखिए बात करेंगे यहाँ से। दोनों अंपायर थोड़ा आपस में बात करेंगे निश्चित रूप से। चलिए अंपायर कोई भी बात नहीं, चर्चा कीजिए और तुरंत जो डिसीजन है लेकर जाना होगा आपको, जहां पर देखिए पहले यहां से बताया गया है। चलिए अंपायर यहाँ पर आयोजन देखिए अक्सर भी अगर बता दे रहे हैं, जो भी है अब डिसीजन तुरंत लीजिए, समय ज़्यादा मत लीजिए, यहाँ समय को बहुत बड़ी पाबंदी है, अच्छी बात है। आउट यहाँ पर देखिए बैटर को दिया गया, शायद जो डाउटफुल था यहाँ से। तो चलिए अंपायर लेग पेपर शायद अंपायर नहीं आते हैं, तो बाकी तो कुछ नहीं।
चलिए बात करेंगे यहाँ से बैटर। चलिए यहाँ पर मैच निश्चित रूप से सागर। चलिए सागर। हेलो। चलिए उत्साह ने टीम फील्डिंग लगाई यहाँ पर, दोनों बैटर यहाँ पर जा चुके हैं। चलिए खिलाड़ी और यहाँ पर तो चलिए यहाँ पर शायद थ्रो गेंदबाजी की मांग यहाँ से कर रहे हैं, तो जो आगे यहाँ पर गेंद गिरेगा तीसरे अंपायर क्या मैदान पर जाएंगे या ऑन स्क्रीन अक्से अंपायर थोड़ा सा रुकिए 2 सेकंड। अंपायर मैच थोड़ा रुकाइए, तीसरे अंपायर आ रहे हैं मैदान के अंदर। अक्से के नहीं देखे जा रहे हैं यहाँ पर शैम। और समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे यहाँ से। 11 गेंद 28 की जरूरत है यहाँ से। चलिए कोई बात नहीं, मुकाबला आगे बढ़ाना होगा। होता है कभी कभी कई इतना बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती हैं और क्लोज डिसीजन रहता है, तो निश्चित रूप से कभी कभी समस्या टीम के साथ, कभी अंपायर के साथ, कभी कभी हमसे भी चूक हो जाती है। लेकिन 11 गेंद 28 के जरूरत। मैच अभी भी देखिए बहुत बढ़िया मूवमेंट में है, बहुत बढ़िया। देखिए हमारे से मेहमान भी देखिए इस वक्त हैं और मैंने पहले ही बताया मैच एकदम से क्लोज है यहाँ पर। तैयार अजय इस बार देखिए ड्राइव किया यहाँ से और पहला रन ले, दूसरे के लिए तेजी से भागते हुए यहाँ से और 2 रन भी देखिए यहाँ से कंप्लीट करते हुए यहाँ से 2 रनों के साथ साथ देखिए अब समीकरण थोड़ा सा बदलेगा। 10 गेंद और अब 26 की जरूरत है यहाँ से। बैटर की बात करेंगे तो 2 बैटर इस वक्त देखिए पंकज अनुभव है इनके पास, दिनेश भी देखिए बड़े हिट खेलने का क्षमता है यहाँ से। आउट होने वाले बैटर की बात करेंगे सागर, शांतनु, नीतीश है। 3 बल्लेबाज गवाए और ये चलिए यहाँ पर लीडिंग एज लिया, शॉर्ट लेग पर कैच देखिए यहाँ से और एक विकेट गिरता हुआ यहाँ से। समीकरण अब रह जाएगा भाई 9 गेंद 26 की जरूरत है। आज है 26 जनवरी, मैच अभी भी बना है। देखील शुभ आगमन झाले। विनंती आहे या मिलिंद म्हात्रे आपण आपलं आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल। पारगाव गावचे सन्माननीय मिलिंद म्हात्रे, विनंती आहे आपणास या आपण। तसेच रोहिंजन गावचे आमचे प्रमोद दादा आले असतील तर त्यांना देखील विनंती आपण देखील या आणि त्यांच्या समवेत जे त्यांचे प्रतिष्ठित खेळाडू असतील, आपले माजी क्रिकेटर असतील, त्यांना देखील विनंती आपण आला असाल तर या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। चलिए 9 गेंद 26 की जरूरत है यहाँ से और अजय फिर से एक बार तैयार। सो नए बैटर्स ओ मन बनाकर उतरे, बड़ा हिट खेलेंगे लेकिन हिट और गेंद मुश्किल बनाएगी, थोड़ा दबाव बनाएगा। अभी भी कहूँगा मैच बहुत कुछ बचा है। 8 गेंद 26 की जरूरत है। तो चलिए ऐसे से बात करेंगे पारगांव टीम, आपके डिसीजन जो पेंडिंग थी वो डिसीजन पहुंचाइए क्या यहाँ से। कितने डिसीजन आपके कप्तान ने पेंडिंग रखे थे भूषण, तो वो डिसीजन यहाँ पर बताइए।
ऊंचाई यहाँ पर ली, लंबाई की कमी पड़ी यहाँ से। परगांव टीम ने देखिए डिसीजन चॉइस के यहाँ पर फील्डिंग, तो बैटिंग के लिए एसएससी रंजन टीम, दोनों टीम के देखिए प्रमोद दादा पाटिल सबका जिक्र किए। आइए तो आइए तशरीफ रखिए। और विकेट गिरता हुआ आप समीकरण की बात करेंगे। 7 गेंद 26 की जरूरत है। एक गेंद बहुत निर्णायक रहेगा। यहाँ से आया बड़ा हिट, फिर मैच में बनेंगे टाइगर टीम में। अगर ये गेंद के पर विकेट गिराया, डॉट निकला तो फिर दूर रह जाएंगे। डीजे तो चलिए 7 गेंद के यहाँ पर 26 की जरूरत है। और ये गेंद देखिए बहुत निर्णायक गेंद रहेगी। यहाँ से ये मैच का पर्दाफाश गेंद, वो रिबॉस खेलने गई, सीधा आजमा सकते थे लेकिन कोई बात नहीं, थोड़ा रिस्क लिए थे। अब थोड़ा देखिए मैच दूर जाता हुआ यहाँ पर। अच्छे गेंद 26 की जरूरत है यहाँ पर से। चलिए अगली मैच की बात करेंगे। दोनों टीम तैयार रही है और ये मैच में देखिए जो टीम विजेता बनेगा वो टीम को रुकना होगा, क्योंकि सेकेंड राउंड का विनर के बीच में तुरंत मैच खिलाया जाएगा। तो चलिए उस साइड ने टीम अब यहाँ से थोड़ा आयोजन करता हूँ, बता रहे हैं समय गया है मैच में ज़्यादा, थोड़ा फील्ड चर्चा कीजिए, कोई बात नहीं, चर्चा भी होना जरूरी है, थोड़ा समय कम खर्चा कीजिए। 6 गेंद 26 की जरूरत है। अगला मैच देखिए जिन दर्शक टीवी देर से ऑन किए होंगे, आज जो 8 टीम के बीच में मुकाबला है बता देना चाहेंगे। पर पहला मुकाबला देखिए यहाँ से टाइगर उसारने के बीच में खेला जा रहा है। अगला मैच की बात करेंगे एसएससी जो रंजन टीम है, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे वो भी देखिए सतगुरु सीमेंट सप्लायर्स देखिए बात करेंगे पारगांव टीम है, दोनों इन्फॉर्म टीम है। और उसके साथ साथ अब बात करेंगे तो यहाँ से स्काई राय 11 देखिए इस नाम से धानसर टीम खेलेगा। और जिसके साथ देखिए जगदम्ब वाकलन टीम है। एक बढ़िया मुकाबला रहेगा, वो मुकाबला देखिए सेकंड राउंड के मुकाबले के बाद होगा। उसके बाद जो फर्स्ट राउंड का अंतिम मुकाबला रहेगा जय हनुमान नीलजे टीम देखिए जिस टीम का हमने जिक्र किए थे पहली मैच में, और उस टीम के साथ देखिए बात करेंगे कानवा कुंडवाल टीम है। तो चलिए बात करेंगे तो यहाँ से मुंबई 11 से की बात करेंगे कानवा कुंडवाल टीम देखिए बात करेंगे। जो अंतिम मुकाबला रहेगा नीलजे के साथ। आज बहुत बढ़िया देखिए यहाँ से कॉम्बो मैच आपको देखने को मिलेगा। यहाँ से ठाणे रायगढ़ बहुत बढ़िया मजा आएगा। लेकिन अगला मैच जो रहेगा यहाँ पर 2 रायगढ़ की टीम रहेंगे, एक देखिए खारगर, दूसरी पनवेल से। तो 6-26 की जरूरत है। पहला 2 गेंद अगर आता है, एक बड़ा हिट मैच में आएंगे यहाँ से। पहला रन लिए, दूसरे के लिए भागते हुए यहाँ से 1 रनों के साथ साथ देखिए रन आउट होते हुए यहाँ से। अब समीकरण रह जाएगा 5 गेंद 25। न्यू बैटर की बात करेंगे नीरज। 5 गेंद देखिए 25 की जरूरत है। अगला मैच भी देखिए टीम आपको ध्यान रखना होगा। इस टूर्नामेंट में देखिए 5 गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है, कंपलसरी चेसिंग है। मिलिन उलवाकर भी देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से, और उनके भतीजे देखिए बहुत बढ़िया देखिए क्या किरोली नाइट में भाई गेंदबाजी जहाँ शुरुआत उभर लेकर आते हैं विजय सेठ उलवाकर के सुपुत्र निश्चित रूप से सर्वेश देखिए बात करेंगे। अगर आए होंगे तो उससे भी गुजारिश करना चाहेंगे। प्रमोद दादा देखिए इनकी भी हमने जिक्र की यहाँ पर से, और वहीं देखिए सतगुरु सीमेंट सप्लायर्स के देखिए उनके भी हैं। कोई लेजेंड खिलाड़ी लीजिए या ओनर लीजिए। और वाइट का इशारा देखिए यहाँ से प्रवीण पवार सर यहाँ पर एक्स्ट्रा से रन आता हुआ। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 4 गेंद 23 की जरूरत है। यहाँ से एक छक्का आएगा ना, थोड़ा मूवमेंट बनेगा। आप 4 छक्के की मत सोचिए, आपको यही सोचना है कि अगली गेंद पर मुझे छक्का लगाना है, मैच जीतने वाले हैं, ये सोचिए भाई। जुनून धीरे धीरे पैदा करो, नहीं जड़ में रखते। धनेश जी हिलाल देखिए बात करेंगे ना, एक बहुत एक्सपीरियंस अनुभव खिलाड़ी हैं, बहुत सालों से खेलते आ रहे हैं, और उनसे गलती की गुंजाइश काफ़ी कम रहती है। और बात हमने यही छेड़ा था कि 5 गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है, और ये टीम के पास वो विकल्प गेंदबाज हैं, पहले से गेंदबाजी करते आ रहे हैं। और खास करके अनिकेत ढोपरी भी गेंद डालते हैं।
फुल लेंथ दिया था, यहाँ से एलिवेशन नहीं मिल पाया। अनुज हमेशा बाउंड्री लाइन पर अच्छी कैच लेते हैं, इनके कई सारे वीडियो क्लिप आ चुका है। देखिए बात करेंगे संदीप खुटारकर, देखिए बात करेंगे। अगर आज टाइगर टीम में कहूँगा थोड़ा ज़्यादा उलझन में है ना, तो ये संदीप खुटारकर, क्योंकि ये पहली शुरुआत में विकेट दिलाते हैं, 2-3 विकेट चटकाते हैं, नई गेंद में बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। आज ये खाली हाथ इन्हें जाना पड़ा और सेकेंड स्पेल देखिए इन्हें मिला नहीं, क्योंकि 5 गेंदबाज का इस्तेमाल होता है। और एफर्ट देखिए बहुत लाजवाब था, जितेश लंबे कद के खिलाड़ी थे। और संदीप खुटारकर देखिए ये जब विकेट जब देते हैं ना टीम को शुरुआत में, और तो टीम देखिए हमेशा बेनिफिट फ़ायदा मिलता है। जहाँ पर 63 देखिए टारगेट उतना बड़ा नहीं था 5 ओवर में, और ये बनता है, लेकिन ये फाइटिंग टारगेट पहुँच गए। कोई भी टीम जब 60 तक पहुँच जाती है ना, तो वो सोच लेती है हम गेंदबाज से मैच को जीत सकते हैं। और वही देखिए यहाँ से देखने को मिलता हुआ यहाँ से। और जिसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से मैच कंप्लीट होता हुआ, और बहुत बढ़िया क्रिकेट रहा यहाँ से। और सागर देखिए आगे बढ़ते हुए जानते हैं सेकेंड जहाँ पर क्रिकेट अम्बोली क्रिकेट हमेशा अच्छी नियम समय पर आते हैं, जानते हैं। और कोई बात नहीं, चलिए यहाँ पर उसाड़ने टीम आपको सेकेंड करके निकलना होगा, जहाँ से टाइगर टीम। दरम्यान सन्मान्य हरीश बाबूराव केणी यांचं देखील शुभ आगमन झाले, त्यांना विनंती आहे या पण। तसेच बेलपाडाचे सन्मान्य समाधानजी म्हात्रे, तसेच पारगावचे प्रतीकजी तारकर यांना देखील विनंती की आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये। मिलिंद म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल, पारगावचे त्यांचा देखील शुभ सन्मान, त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नुकतीच या ठिकाणी मॅच समाप्त झाली आहे, एका बाजूनं टायगर संघ आणि उसाटणे संघ आपण पाहिला, तर दमदार खेळ दोघांचा देखील राहिला। विजेत्यांचे अभिनंदन आणि परास्त संघ पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील शुभेच्छा। या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो। नेक्स्ट मॅच टीम पारगाव आणि विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो अर्थातच ACC रोहिंजन संघ।